बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं शहर आहे। आता आम्ही जिथे उभे आहोत तिथे लोकांच्या भरपूर समस्या आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये बदलापूरसाठी म्हणून एकही ट्रेन वाढलेली नाहीये आणि त्याचबरोबर महिला विशेष जे आहे जी येणं फार गरजेचं होतं, मग ती सकाळच्या वेळेत असेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये असेल, तर ती यावी यासाठी मनसेने वेळोवेळी प्रयत्न केले, पण ती आजतागत आलेली नाहीये। ट्रेनचा विषय असेल किंवा बदलापूर शहरातले इतर विषय असतील, ह्या विषयांवरती बदलापूरकर आता बोलायला लागलेले। त्यांनी बदलापूरकरांचं म्हणणंच असं आहे की आता आम्हाला एक नवीन चेहरा किंवा बदल हा बदलापूर शहरासाठी किंवा मुरबाड पूर्ण मतदारसंघासाठी हवा आहे। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, निष्ठेने काम करणाऱ्या, गेली 20 वर्ष एकाच पक्षामध्ये एकनिष्ठ राहून एक नेता एक विचार आणि चालणारी मी महिला आहे। त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी ची शिकवण घेऊन पुढे आम्ही जाणार आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय राजसाहेब व्हावेत ही आमची सुद्धा इच्छा आहे। बदलापूरकरांनी सन्माननीय राजसाहेबांनी मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी मुरबाड मतदारसंघातून मला प्रचंड मतांनी विजयी करा। गेली 15 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, आजही बदलापूर शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, खेडोपाडी असतील, यांच्यामध्ये आजही मूलभूत गरजा ज्या आहेत, ज्या मिळणं गरजेचं आहे, त्या मूलभूत गरजा नागरिकांना मिळालेल्या नाहीयेत। त्यामुळे नागरिक प्रचंड नाराज आहेत। महिला सुरक्षिततेचा जो विषय आहे तो विषय ग्रामीण भागात सुद्धा आहे। तो लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असतील, केवळ रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले म्हणजे विकास होत नाही। स्मार्ट सिटीच्या नावाखाली यांनी हे जे काही गडगंज झालेले आहेत, तर बदलापूरकरांनी त्यांना आता विचारावं की गेली 2 महिन्यापूर्वी जी घटना घडली त्यावेळेला आपण कुठे होतात।